हे जे बाबासाहेब आहेत हे जर राहिले नसते तर मी कार्यक्रम करू शकलो नसतो. हे बाबासाहेब सगळ्यांनाच माहित होते का बाबासाहेब किती विद्वान आहेत, किती शिकले. ओ ज्याला सिंबल ऑफ द नॉलेज म्हणून ओळखला जाते इतिहासात. गुगल वर सर्च करा, खोटा बोलत नाही. द सिंबल ऑफ द नॉलेज, ज्ञानाचा तंग सागर म्हणजे डॉक्टर बी आर आंबेडकर. वर्गाच्या वर्ग खोली बाहेर शिक्षण शिकून अंधारामध्ये एखाद्या दिव्याच्या खालता उजेडात शिक्षण शिकणारा बाबासाहेब अगदी कमी वयामध्ये बाबासाहेब आपलं पूर्ण वर्चस्व, पूर्ण जीवन या समाजासाठी बाबासाहेबांनी वेचला. टाळ्या वाजवा या बाबासाहेबांसाठी. म्हणूनच ते जग सुटते. ज्या बाबासाहेबाले लोक वर्गात येऊ देत नाही ते आज असा कोणताच वर्ग नाही जिथं माझ्या बापाची फोटो नाही, जिथं माझ्या बापाची फोटो नाही. टाळ्या वाजवा या बाबासाहेब. पाहावं किती फरक आहे. चुकीच्या बोलत आहो का नाही. हे इज्जत दिली आम्हाला बाबासाहेबांना. म्हणून नेहमी मी फिरतो तर म्हणतो, अरे काय म्हणतो का गुलाम देशात जन्म परिस्थिती कठीण भारी. गुलाम देशात जन्म कठीण परिस्थिती भारी, पण जिद्दीने गाठले त्याने परदेशी शिखरे सारी. परदेशातला कुठं एक गाव नाही जिथं माझ्या बाबासाहेबाच्या हातात नाव नाही. आणि म्हणून मऊच्या मातीतून उगवला तो हिरा, मऊच्या मातीतून उगवला तो हिरा महान. आणि इंग्लंड मध्ये झळकला माझ्या भीमरायाचा मान, माझ्या भीमरायाचा मान. गुलाम देशाच्या बहुगावातील, गुलाम देशाच्या बहुगावातील एका छोट्याशा घरात लागला. अरे इंग्लंड सारख्या देशात माझ्या भीमरायाचा बंगला. इंग्लंड सारख्या देशात माझ्या भीमरायाचा बंगला. इंग्लंड सारख्या देशात माझ्या भीमरायाचा बंगला. गुलाम देशाच्या बहुगावातील, गुलाम देशाच्या बहुगावातील एका छोट्याशा घरात लागला. पर इंग्लंड सारख्या देशात माझ्या भीमरायाचा